नागपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात राबवण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत अजनी पोलिसांना मोठं यश मिळालं आहे। ऑपरेशन थंडर अंतर्गत एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या एका कुख्यात आरोपीला पोलिसांनी रंगेहात अटक केली। गस्त घालत असताना अजनी पोलिसांना अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिमणी चौक ठवरे स्कूलजवळ एक आरोपी ड्रग्ज विकण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली। या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि घटनास्थळी नजर ठेवली आणि याचवेळी संशयित युवकाला ताब्यात घेण्यात आलं। आरोपीचं नाव हर्ष ब्राह्मणे असून तो सोनेगाव परिसरातील रहिवासी आहे। तपासादरम्यान त्याच्या मोपेडच्या डिक्कीतून 19 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले। तसंच आरोपीकडून 6 मोबाईल आणि एक दुचाकी असा 1,93,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। प्राथमिक तपासात आरोपी आर्थिक फायद्यासाठी अंमली पदार्थांची विक्री करत असल्याचं उघडकीस आलंय। विशेष म्हणजे हर्षल ब्राह्मणे विरोधात यापूर्वीही हत्येचा प्रयत्न, अवैध शस्त्र बाळगणं यासारखे 17 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तर त्यानं हे ड्रग्ज कुठून आणलं आणि ते कोणाला विकणार होता याचा शोध आता पोलीस घेत आहेत। नमूद व्यक्ती तिथे आला असता त्याला गाडीतून उतरू देण्यात आले मोटरसायकलवरून आणि मग त्याचा सापळा रचून अटक करण्यात आले। तर त्याची झडती घेण्यात आली असता त्याच्याजवळ एक झिपलॉक खाली झिपलॉक पन्नी व 19 ग्राम 430 ग्राम 630 ग्राम एमडी पावडर सदृश वस्तू आढळलेली आहे। त्याला सदर बाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की सदरचा एमडी पावडर आहे। तर त्या अनुषंगाने 2 पंचासमक्ष सदरचा एमडी पावडर जप्त करून कारवाई करण्यात आलेली आहे। सदर बाबत पोलीस ठाणे अजनी येथे अपक्रमांक 198/226 कलम 8 क आणि 22 ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।